नमस्ते. कल्पना रेसिपीच्या आपल्या नवीन स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मनापासून शुभेच्छा. आज माझ्या सुनबाईच्या पाठिंब्यामुळं आणि सहकार्यामुळं मी आपले हे नवीन चॅनल चालू करत आहे. तुम्हाला ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असाच पाठीशी राहू द्या. तर चला बघूया, आज आपण मोर आवळा करणार आहे. तो 1 किलोच्या प्रमाणात करणार आहे. तर कसा करायचा ते बघूया. तो आवळाही मला सुनबाईंनी आणून दिलेला आहे. तो आवळा मी पाण्याखाली स्वच्छ धुवून घेतलेला आहे, कारण त्यात धूळ वगैरे काय असेल तर ती धुतल्यामुळे निघून जाते. आणि ते धुतलेले आवळे मी स्वच्छ कपड्यावर टाकून ते पुसून घेतलेत. तर ह्या आवळ्यांना मी सुरी किंवा काटे चमच्यांनी मी टोचा मारून घेतलेले आहेत, कारण त्या टोचा मारल्यामुळे त्याच्यात पाक चांगला शिरतो आणि आपला मोर आवळा खूप छान लागतो. आता हे आपण टोचे मारून झालेले आवळे आपण एका चाळणीमध्ये घेऊ आणि त्याला 15 ते 20 मिनटं फक्त वाफ आणायची, जास्त वाफ आणायची नाही आहे. तर हे 15 ते 20 मिनटं हे आवळे मी वाफळून घेतलेले आहेत, ते पुन्हा ड्राय केलेले आहेत. चला तर आपण आता रेसिपी चालू करूया. त्याच्या 1 किलो आवळ्यासाठी मी 1 किलो गूळ घेतलेला आहे. हा गूळ चांगला विरघळून घ्यायचा. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे 5-6 लवंगा, थोडी दालचिनी. ह्याच्यामुळे आवळा खूप छान लागतो. आता हा गूळ आपण वितळून घेऊया. आता हा मोठ्या गॅसवर नाही करता, बारीक गॅसवर हा गूळ वितळून घ्यायचा आहे. मोठ्या ह्याच्यावर केलं तर आपला गूळ लगेच करपून जाईल. बारीक आचेवर हा गूळ. आता हा आपला गूळ एकसारखा असा ढवळत राहायचा, कारण तो खाली लागणार नाही आहे आणि एकसारखा पाक होतो. तर आपला हा गूळ विरघळून झालेला आहे. तर त्यामध्ये आपण आता आवळे टाकणार आहे. गूळ कितपत करायचा तो पाहू शकता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये आपण वाफळलेले आवळे घालणार आहे. आता हे आपण गोळाच्या पाकामध्ये आवळे टाकलेले आहेत. ते आवळे 10 मिनटं गोळाच्या पाकामध्ये चांगले शिजवून द्यायचे. आता हे गोळामधले आवळे आपण एकसारखे हलवून घ्यायचे. हलवून घेत असतानाच आणि हे आवळ्यातलं पाणी आता पाकामध्ये उतरतो आणि हा आवळा एकदम छान होतो, एकसारखा होतो. आता हे आवळ्यातलं पाणी सुटायला लागलेलं आहे आणि मग ह्याचं मिश्रण सैल होत जातं. आता हे आवळ्यातलं पाणी सुटायला लागल्यामुळे हे पाक पातळ झाला आहे. तर हा पाक आटेपर्यंत आपण शिजवायचा. अजून 10 ते 15 मिनटात हे होईल. बघा, आता हा मोर आवळा पूर्ण झालेला आहे. जे आवळ्यातलं पाणी सुटलं होतं ते पण आता कमी झालं आहे. हा आवळा झालेला आहे. हा मोर आवळा वर्षभर टिकतो आणि पौष्टिक आहे. हा जरी सीझनला मिळत असेल थंडीचा, तरी हा आपण वर्षभर खाऊ शकतो. हा पित्तवाधक आहे. पित्त होत असेल त्यांनी आमुषापोटी जर हा आवळा खाल्ला तर त्यांना कसलाही त्रास होत नाही पित्ताचा. तर हा वर्षभर चांगला टिकतो आवळा. चला, आपला झालेला आहे. आता आपण गॅस बंद करू. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. असंच भेटूया नवनवीन पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.